नमस्कार, आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज। पत्रकार दादाराव पवार यांना मारहाण करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मागणी। दैनिक पुढारीचे मोहोळ तालुका प्रतिनिधी दादाराव पवार यांना बातमीमध्ये नाव का टाकले नाही म्हणून 5 ते 6 जणांनी मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेदम मारहाण केली आहे। संबंधित आरोपीवर मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीचे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार सुरक्षा समिती संस्थापक अध्यक्ष माननीय यशवंतराव पवार व पत्रकार दादाराव पवार म्हणाले की माझं नाव दादाराव विलास पवार, मी मोहोळवरून दैनिक पुढारीसाठी काम करतोय। 29 मार्च रोजी मी मोहोळच्या नगर परिषद कार्यालयाच्या समोर सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान थांबलो। त्यावेळी मोहोळमधील सामाजिक कार्यकर्ते असणारे विनोद कांबळे यांचा मला फोन आला, तुम्ही कुठे आहात म्हणून। त्यावर मी नगर परिषदेजवळ असल्याचं सांगितलं। त्यानंतर काही मिनिटातच ते त्या ठिकाणी आले आणि माझं बातमीत नाव का टाकलं नाही असं म्हणत मला त्यांनी मारहाण चालू केली। त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्या अन्य साथीदारांनी लाथाबुक्क्याने आणि चपलेने मला मारहाण केली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली, माझ्या गळ्यावर पाय दिला। त्यावेळी मला स्थानिक लोकांनी येऊन त्याच्या तावडीतनं सुटका केली। या प्रकरणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्चला मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला। मात्र पत्रकार सुरक्षा कायदा जो आहे तो अंमलात न आल्या कारणानं त्यांच्यावरती पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकला नाही। सध्या त्यांच्यावरती 341 भारतीय दंडविधान कलम संहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि मोहोळ पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। 29 तारखेला मोहोळ येथील दैनिक पुढारीचे दादाराव पवार यांना बातमीत नाव का टाकलं नाही म्हणून मारहाण केलेले आहे। सदर घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने आम्ही निषेध करत असून जे कोणी मारहाण करणारे हल्लेखोर असतील त्यांचा ताबडतोब त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाले नसल्याने वारंवार पत्रकाराला मारहाण होते, धमकी दिली जाते, हल्ले केले जातात। सदर घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू अशी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करीत आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे, संघटक जाकीर हुसेन हुंडेकरी, जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ चव्हाण, प्रतिभा हुल्ले, सांगोला तालुकाध्यक्ष गुलचंद भोरे, सोलापूर शहराध्यक्ष दामोदर पासकांती, उपाध्यक्ष प्रभाकर एडके, सचिव अरुण कुमार सिडगिद्दी, संघटक विजयकुमार उघडे, संपर्क प्रमुख वैजीनाथ बिराजदार, उत्तर सोलापूर तालुका सचिव प्रशांत चव्हाण, संतोष गायकवाड, शफी चितामोरे, विकास आमटेकर, रवी अंजिखाणे, राजू साखरे, हमीद बागवान, यासीन अत्तार, दादासाहेब पवार, सोमनाथ मुसंडे, प्रदीप हरके, सचिन निंबगी, विष्णू सुरवसे, कुमार यनगदी, प्रशांत गायकवाड सह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामन गुलचंद भोरेसह रीटा माने, तुफान क्रांती न्यूज।